ठेप ठेप ठेप. ठीक ठीक. जा 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 जा. काका नमस्कार करते. हा सुखी राहा सुखी राहा. ओळखलत का मला? मोहिनी मोहिनी देवकर. तुझ्या फोटो शूट साठी इथे आली होतीस. बाबा हे आरके सरांचे वडील. नमस्कार अरे राहू दे मला कसं राहू दे. बेटा फक्त हीच त्यांची ओळख नाहीये सर. काय योगायोग आहे बघा ना. आमची मोहिनी पहिल्यांदा जेव्हा तुमच्या घरी आली होती ना तेव्हा तिचं पहिलं ऍड शूट होतं. आणि आमच्या मोहिनीचा जन्म तुमच्या फिल्मच्या सेटवरच झालाय. हा त्या फिल्मचे तुम्ही प्रोड्युसर होतात सर. 22 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आठवत आहे तुम्हाला? नाही मला जुनं काही आठवत नाही. मला एकच आठवतंय की मोहिनी इथे आली होती आणि मला ती विसरली नाही. फार गुणी गुणी मुलगी आहे. खूप खूप दिवसांपूर्वी राघवची तिने बरोबर कान उघडणी केली ते मी पाहिलं टीव्हीवर. जे मला जमलं नाही ते हिने करून दाखवलं. काका खरं तर मी असं करायला नको होतं. चूक झाली माझी. नाही अगं, चूक कसली बाळा त्यात. चुकणाऱ्याला त्याची चूक दाखवणं यात काहीच चुकीचं नाही. चूक नसते ती बाळा. राघव नशीबवान आहे. हुजऱ्यांच्या आणि खोटी स्तुती करणाऱ्यांच्या मध्ये राहणाऱ्या राघवला त्याची चूक दाखवून देणारी तूच भेटलीस त्याला. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी टू कीप यू वेटिंग. तुम्ही स्नॅक्स नाही घेतलात सर? नाही ऍक्च्युली आम्ही निघतच होतो. अरे सर असं काय करताय? आज तुम्ही आरकेच्या घरी आलात. पाहुणचार केल्याशिवाय सोडणार नाही मी. काय आई प्लीज प्लीज हॅव इट. अहो चहा झाला ना मगाशी. हो मग पुन्हा एकदा घ्या मला कंपनी म्हणून. नाही हो. खरंच नको. आता अजून किती लाजवणार आहात तुम्ही? ऑलरेडी इतकं करताय आमच्यासाठी. सर तुम्ही जर नसतात ना तर हे डिवोर्स वगैरे प्रकरण आम्हाला नसतं झेपलं. हो ना. मनातून खूप वेळा वाटलं होतं की हे पाऊल आपण उचलावं पण हिम्मत होत नव्हती. आता तुमच्यामुळे ही हिम्मत करू शकते मी. खरंच तुमचं सगळं छान होऊ दे. देव तुम्हाला उदंड यश देव.
काय झालं? पत्ताचं काय ठरवलंय? किती वेळा सांगितलंय खोलीतून बाहेर पडायचं नाही, कोणाशी काही बोलायचं नाही. विसरलात? तुझ्याबद्दल 4 चांगले शब्द कानावर पडले. मग राहुलला नाही तर त्यांच्याशी बोलत बोलत बसलो. काय असं समाजकार्य करतोयस तू? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. बाहेर येऊ नका आता. पत्ते खेळा, पत्ते. डिवोर्स करण्याचा प्रयत्न करतोयस असं म्हणाल्या त्या बाई. वा. कधी जोडायचे प्रयत्न केले नाहीस आणि तोडायचे मात्र करतोयस. हे चांगलं आहे. खरंच चांगलं आहे. तुझ्यासारख्या आतून तुटलेल्या माणसाला वाटतं इतकं तोडणं सोपं नाहीये. म्हणजे बघ राघवत, मोहिनी साधी सामान्य घरातली मुलगी आहे आणि त्या घरात माणसं तोडण्याचे नाही रे, जोडण्याचे संस्कार आहेत. जीवापेक्षा नातं जपणारी माणसं आहेत ती. आणि अशा माणसांची नाती तुटली ना तर मोठा धक्का बसतो त्यांना. आणि मग त्यांची सगळी स्वप्न, आशा, आकांक्षा सगळ्याचा चुराडा होतो. नातं तुटलेला माणूस जिवंत असतो, फक्त जगत नसतो.